आपलं स्वप्न होतं आयफोन घ्यायचा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आता आपण नाकेवाल्यानंतर आपल्याला भाडं लागलेलं आहे. तर ते राणा प्रताप चौकातून आहे ना, टेबल आहे आणि काही खुर्च्या आहे त्या भरायच्या. आणि अंबडला आहे ना, गरवारे आहे ना, ग्लास्कोच्या पुढं तो गरवारे रोड, त्याच्या पुढं ते पॉवर हाऊस आहे, त्याच्या जवळ आहे ना, ते उतरवायचे आहे. तर ते लोड करण्यासाठी आता आपण इथं आलो बघा. लोड करायला सुरुवात झाली बघा. चला, झाली आपली गाडी लोड. चला, समाधान पण येतोय जोडीला. त्या जोडीला घेऊन जाऊ, त्याचं तिकडे काही काम नाही आहे, पण फिरायला म्हणून. मित्रांनो बघा, आता हा आहे राणा प्रताप चौक आणि हा राणा प्रतापजींचा पुतळा. आणि आता आपल्याबरोबर आहे समाधान. आणि आमचा आता असा प्रवास आहे, इथून जायचं फ्रेशअप बेकरी, फ्रेशअप बेकरीपासून लेअर कंपनी, आणि तिथून ग्लास्को, आणि ग्लास्को पासून पुढं पॉवर हाऊस, असा प्रवास आहे. हां मित्रांनो, बघा ही फ्रेशअप बेकरी मला वाटतं बंद आहे वाटतं आता. हां रविवार सुट्टी आहे. हां हे बघा, ही बघा, ही फ्रेशअप बेकरी बघा. जबरदस्त चालायची ते, जबरदस्त चालते ते. मित्रांनो, आता सर्व हा MIDC एरिया बघा, अंबड MIDC एरिया. सर्व कंपन्याच कंपन्या. तेव्हा मित्रांनो, आता आली लेअर कंपनी. ही बघा, ही लेअर कंपनी बघा. इथं सर्व महिंद्रांच्या गाड्यांचे सीट तयार होतात. मित्रांनो, आता येईल ग्लास्को कंपनी. बघा, ही ग्लास्को कंपनीचं सर एरिया परिसर आहे. हा, रोड खराब आहे. तेवढं गाडी जम्पिंग करून राहिलेली. हे बाई बघा, ही ग्लास्को कंपनी. मित्रांनो, आता पॉवर हाऊस गेलं मागं. हे सर्व पॉवर हाऊसच एरिया आहे इकडचा, आणि त्याच्या पुढं जवळ कुठंतरी उतरायचं आहे. मित्रांनो बघा, इथं उतरवण्यासाठी आलेलं बघा. आता आपण बघा, इथं ही कंपनी आहे. आणि इथं हे उतरून द्यायचं आहे. समाधान आणलं जोडीला सहज. उतरवत आहे बघा इथं कंपनीमध्ये. आणि ही कंपनी बघा, कंपनी आहे. झाली आपली गाडी खाली. तर मित्रांनो, आपण ते पॉवर हाऊसच्या पुढं ते टेबल खुर्च्यांचं मटेरियल सोडून आहे ना, आपण आता नाक्यावर आलेलो आहे. आणि मित्रांनो, आता जवळजवळ 2:30 वाजून गेलेले. तर भूक जबरदस्त लागलेली एकदम. आणि मेनू पण एकदम भारी आलेला बघा. आज मेनू आहे पोळी, चटणी आणि लोणचं.
हा आवडता मेनू आहे आपल्या मित्रांनो, लहानपणापासून खाता आलं त्यामुळे ते भारी वाटतं एकदम. चलो मित्रांनो, तोंडाला पाणी आलं माझ्या एकदम, कारण चटणी, शेंगदाण्याची चटणी, लोणचं आणि पोळे हे आपलं लहानपणापासून आवडतं आयटम. हे असलं का तुमचं म्हणजे 5 पक्वांचं जेवण नको मला. तर आता पाणी आलेलं आहे तोंडाला, मस्त ताव मारतो तेव्हा किती मस्त शेंगदाण्याची चटणी आहे, लोणचं आहे, पोळी. पहिलं जेवण करतो मग तुमच्याशी बोलतो मित्रांनो. तर मित्रांनो, आता मस्तपैकी जेवण झालेलं आहे. तर ते चटणी आणि लोणचाचा किस्सा सांगतो तुम्हाला. ग्रामीण भागात मी 4थीपर्यंत होतो आमच्या गावी, शिन्नरजो गोंद म्हणून गावी. तिथं 4थीपर्यंत माझं शिक्षण तिथं गावीला झालं. आणि गावी काय राहायचं, फक्त आईवडील बाजारला गेले तरच कांदे आपले बटाटे वगैरे किंवा असं बाकीचं आणायचं. बाकी ग्रामीण भागात मी लाल चटणीचा ठेचा, लसूण टाकलेला आणि हिरवी मिरचीचा ठेचा हे कायम राहायचं भरलेले, आणि बाजरीची भाकर, आणि त्याबरोबर राहायचं वर्षभर पुरलं असं लोणचं. जे मातीच्या मडक्यामध्ये ना, लाखाळेल मातीचे मडके राहायचे, त्याच्यात ते वर्षभर राहायचं. आणि मग जेवण रोजचं तेच राहायचं रेग्युलर. बाजरीची भाकर चुरायची, लाल मिरचीचा चटण्या, लसणाच्या ठेचा ती कालवायची आणि खायची, किंवा हिरवी मिरचीचा ठेचा तो काजू खायचा, आणि तुणी लावायला लोणचं. तर ती जी मजा यायची ना त्या काळात एकदम भारी. आणि वरण भात, पोळी इथं सणासुदीला पाहायला मिळायचं आम्हाला ग्रामीण भागामध्ये. त्यामुळं आता शहरात आल्यामध्ये सर्व मिळतं, पण ती चटणी आणि लोणचं जर असलं ना तर ती मजाच वेगळी. ती बाजरी भाकर तर नाही आता शक्यतो, काय आमचे घरचे पोरं सर्व पोळ्याच पाहिजे त्यांना. बाजरीची भाकर फक्त माझ्यासाठीच राहते संध्याकाळच्या वेळेस. त्यामुळं पण ती बाजरी भाकर, चटणी आणि लोणचं याची जी मजा आहे ना मित्रांनो, 5 पकवणार काय करता अशी. आज तो डब्याला आलो होतं त्यामुळे एकदम मनसोक्त जेवण झाले, भारी एकदम. चला ओके. मित्रांनो, आत्ता जवळजवळ 1:15 वाजलेले आणि आपल्याला आता घर सामानाचं भाडं लागलेलं आहे. हे बघा, आता लोडिंगसाठी आपण झालेलं आहे बघा. आज फार 1:15 वाजले, जेवण वगैरे झालं, सर्व झालं, आणि आत्ता भाडं लागलेलं आहे. चला, सध्या भाडे कमीच आहे. 2 दिवसापूर्वी, काल तर 4 दिवसापूर्वी भाडं लागलं होतं. त्यामुळं प्रॉब्लेमच चालू भाड्यांचा, मिळून नाही राहिले भाडे लवकर. तर चला, आता लोडिंगसाठी झाले बघा आपण. सामान लोडिंग चालू झालेलं आहे. काय नाही, पटकन होऊन जाईल, माणसं जास्त आहे त्यामुळं लवकर होऊन जाईल. चला, गाडी लोड झालेली आहे, आता निघायचं. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो बघा, अगदी जवळ होतं. आता इथं खाली करायला आलो बघा. अंतर काहीच नाही, अर्धा किलोमीटर पण नाही. सुरुवात की नाही त्यांनी खाली करायला, काय नाही, पटकन होऊन जाईल. अंतरही जवळ होतं आणि सामान पण खूप कमी आहे. पटकन होऊन जाईल, म्हणजे ही ट्रिप पटकन होऊन जाईल आता आपली. चला मित्रांनो, गाडी झाली आपली खाली. चला झालं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.
तर मित्रांनो, आज एकदम खुशीचा दिवस आहे. एकदम आपलं अजून एक स्वप्न पूर्ण होतं आहे. ॲपल फोन घ्यायचा. आम्ही चाललेलो आहे आयफोन 17 घेण्यासाठी. आणि आपलं एक स्वप्न होतं ते आज पूर्ण होतं आहे. तर ते घेण्यासाठी बघा आम्ही सर्व चाललो आहे. पिऊ आहे, संकेत आहे आणि सुनू दादा पण येतो आहे, मोनू पण येतो आहे आणि गुडू दादा नंतर येणार आहे. तर चला, ओके. मित्रांनो, बाहेर पाऊस चालू आहे बघा. तर थोडंसं थांबून लगेच निघू. मित्रांनो, आपण मोबाईल घेण्यासाठी बघा या दुकानात आलो आहे सॅमसंगच्या. इथं आपल्याला आयफोन घ्यायचं आहे 17. तर मित्रांनो, आम्ही दुकानात जाऊन आहे ना तो आयफोन मोबाईल घेऊन आलेलो आहे. कारण पाऊस चालू होता त्यामुळे काही शूटिंग करता नाही आले आम्हाला. तर बघा, हा आलेला आहे आयफोन मोबाईल. बघा, आता याचं आपण अनबॉक्सिंग करू. हे बघा, आहे आयफोन 17. हे बघा, हा आहे मिळाला आहे. आणि याच्याबरोबर काय काय मिळालं आपल्याला, हे बघा, फक्त ही केबल मिळालेली फक्त, बस, बाकी काहीच नाही. आणि त्यांनी एक गिफ्ट दिलेलं आहे आपल्याला, एअरबड आहे ते, हे गिफ्ट दिलेलं आहे. हे वय हे गिफ्ट दिलेलं आहे. आणि हे बघा, आता ऑन झालेलं आहे तुम्हाला. सुनेदाच्या हाताने ना अनबॉक्सिंग केलं आहे ते. आणि मित्रांनो, आपल्याला हा पडलेला आहे 84,000ला. आणि हे एक स्वप्न आपलं आज पूर्ण झालं, आयफोन घ्यायचं. आणि आयफोन फक्त आपण याच्यासाठी घेतलेला आहे का, व्हिडिओ क्वालिटी चांगली येण्यासाठी आपण हे घेतलेलं आहे, आयफोन 17 घेतलेलं आहे. आणि आपलं स्वप्न होतं आयफोन घ्यायचा चांगल्या क्वालिटीचा. आता लेटेस्ट व्हर्जन एकदम, म्हणजे आत्ता जस्ट हे झालेला आहे, तो लॉन्च झालेला आहे. आणि मित्रांनो, आपली परिस्थिती नव्हती घ्यायची, पण अनेक अडचणींवर मात करून आणि आपण हा आयफोन घेतलेला आहे. तर त्यामुळं एकदम भारी वाटतं. तर चला, हे एक आता आपलं स्वप्न पुरं झालं आज. तर मित्र, मी तुम्हाला आता त्याच्या बॉक्स दाखवतो बघा. हा बॉक्स आयफोन ॲपल लोगो. बस, बॉक्सवर एवढंच आहे असं. तर अशा प्रकारे आयफोन 17 घेतलं जातं मित्रांनो. तर मित्रांनो, आपण ते कंपनीतलं भाडं मारून आहे ना नाक्यावर आलो. नंतर आपलं जेवण झालं. आणि मित्रांनो, आज आपल्याला एकच भाडं मिळालं. आणि काल पण आपल्याला एकच भाडं मिळालं होतं मित्रांनो. तर 2 दिवसात 2 भाडे मिळाले. तर असं पावसाळ्यामुळं असं चालू आहे आपलं. तर ठीक आहे,
आता आपलं घरी जायची वेळ झालेली मित्रांनो. आत्ता वाजलेले 6:30. तर आपण हा व्हिडिओ इथं थांबू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा, इतरांना हसवत राहा आणि शेअर पण करा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.